नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वीच्या गणित विषयासाठी तुमचे स्वागत आहे। आपले 2 प्रकरण पूर्ण झाले। तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे मसावी लसावी। यामध्ये आपल्याला संख्यांचे काही प्रकार अभ्यासायचे आहेत। समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि काही आणखीन संख्यांचे प्रकार या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत। संख्यांचे प्रकार, पहिला समसंख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो, त्या समसंख्या असतात। उदाहरणार्थ 12, 16, 18 इत्यादी या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो, म्हणून या समसंख्या। पुढचा प्रकार आहे विषम संख्या। विषम संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक नसतात, तर त्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात। त्यांना 2 ने निशेष भाग जात नाही। उदाहरणार्थ 51, 55, 59 या संख्यांच्या एकक स्थानी 1, 5, 9 हे अंक आहेत। यांना 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणून या संख्या विषम संख्या आहेत। अशा प्रकारे समविषम संख्यांच्या बरोबर आपल्याला आणखीनही काही संख्या शिकायच्या आहेत। संख्यांचे प्रकार, त्यातला तिसरा आहे मूळ संख्या। तर मूळ संख्या म्हणजे आपल्याला विभाजकांचा विचार करावा लागेल, म्हणजे दिलेल्या संख्येला कोणत्या संख्यांनी भाग जातो ते शोधणे म्हणजे विभाजक शोधणे। आता ज्या संख्येचे विभाजक 1 व ती संख्या हे 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 13 चे विभाजक आपण पाहूया। 13 या संख्येला 1 ने भाग जातो व त्यानंतर त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे 13 चे हे 2च विभाजक आहेत। तसेच 17 ला 1 ने भाग जातो आणि त्या संख्येने भाग जातो, म्हणून या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत। या संख्या आपण शिकतो त्यांचा शोध लावलेला आहे थोर ग्रीक गणिती इरेटोस्थेनीस यांनी चाळणी पद्धतीने या मूळ संख्यांचा शोध लावलेला आहे। पुढचा संख्यांचा प्रकार आहे संयुक्त संख्या। संयुक्त संख्या म्हणजे त्या संख्येचे विभाजक शोधूया आपण। ज्या संख्येचे विभाजक 2पेक्षाही जास्त संख्या असतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। म्हणजेच 25, 15, 18 या संयुक्त संख्या इथं घेतलेल्या आहेत। 25 चे विभाजक आहेत 1, 5, 25 आणि 15 चे विभाजक आहेत 1, 3, 5 आणि 15। तसेच पुढची संख्या आहे 18। 18 चे विभाजक आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18। म्हणजेच या संख्यांचे विभाजक 2पेक्षाही जास्त आहेत, त्यामुळे या संख्या आहेत संयुक्त संख्या। पुढे आपण काही मूळ संख्यांचा अभ्यास करूया। मी 1 ते 10 संख्या इथे मांडून घेतलेल्या आहेत। 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही। 1 ही संख्या स्वतंत्र संख्या आहे। संख्येतील प्रत्येक संख्येचा विभाजक 1 हा असतोच। 1 ही स्वतंत्र संख्या आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही। पुढची संख्या आहे 2 आणि 3, 5 आणि 7 या 1 ते 10 मधल्या 4 संख्या या मूळ संख्या आहेत। 2, 3, 5
7 या संख्या 1 ते 10 मधील मूळ संख्या आहेत. त्यातील 2 ही संख्या सममूळ संख्या आहे. या सर्व संख्यांचे विभाजक 1 व ती संख्या हे दोनच विभाजक असतात, म्हणून या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 2 ही सममूळ संख्या आहे, तर 3 ही विषममूळ संख्या आहे. सर्वात लहान विषममूळ संख्या 3 आहे आणि सर्वात लहान सममूळ संख्या 2 आहे. पहा, 1 ते 10 मधल्या मूळ संख्यांचा इथे आपण अभ्यास करतोय. पहा, मूळ संख्यांमध्ये 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. 1 ही स्वतंत्र संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्वात लहान सममूळ संख्या देखील 2 आहे आणि सर्वात लहान विषममूळ संख्या 3 आहे. सममूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि सर्वात लहान विषममूळ संख्या पुढे मी 1 ते 50 मधील मूळ संख्या शोधण्यासाठी 1 ते 50 संख्या मांडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 1 ला चौकोन केलाय. 1 ही स्वतंत्र संख्या आहे. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7. त्यानंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. अशा प्रकारे 1 ते 50 मध्ये मूळ संख्या आपल्याला शोधता येतात. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47 या 1 ते 50 मधल्या मूळ संख्या आहेत. जसे आपण 1 ते 50 मधील पाहिलेत, तसे आपल्याला 1 ते 100 मधील मूळ संख्याही शोधता येतात. या तक्त्यामध्ये 1 ते 100 संख्या लिहिलेल्या आहेत आणि ज्या पिवळ्या रंगाने हायलाईट केलेल्या आहेत त्या 1 ते 100 मधील मूळ संख्या आहेत. अशा प्रकारे 1 ते 100 मधील आपल्याला मूळ संख्यांना गोल करता येईल किंवा मूळ संख्या शोधता येईल. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचे विभाजक फक्त 1 व ती संख्याच असते. पुढे आपण शिकणार आहोत सहमूळ संख्या. उदाहरणार्थ 10 व 21 या सहमूळ संख्या आहेत. 10चे विभाजक 1, 2, 5, 10 आणि 21चे विभाजक 1, 3, 7, 21 या दोघांच्याही विभाजकांचे निरीक्षण केल्यास या दोघांमध्ये सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे. म्हणून ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या सहमूळ संख्या असतात. क्रमवार संख्या देखील सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 4 व 5, 21 व 22 यांचा सामायिक विभाजक 1 आहे. पुढील संख्या प्रकार आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे जोडून येणाऱ्या मूळ संख्या. मी इथे काही 1 ते 100 मधील जोडमूळ संख्या लिहिलेल्या आहेत. या एकूण 8 जोड्या आहेत. आपण निरीक्षण केल्यास दोन संख्यांमध्ये, दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2चा फरक दिसतो. पहा, 3 व 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 व 7 मध्ये 2चा फरक आहे. 71 व 73 मध्ये 2चा फरक आहे. म्हणून यांना म्हणतात जोडमूळ संख्या. एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आपल्याला दिसून येतात. या सर्व 8 जोड्या आहेत.
आजच्या पहिल्या भागामध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहिले. सम विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या आणि सहमूळ व जोडमूळ संख्या. दुसऱ्या प्रकरणामध्ये संख्यांचा शोध कोणी कसा लावला ते पाहिलेले. या प्रकरणामध्ये आपण संख्यांचे काही प्रकार अभ्यासतो. या सर्व संख्या 0 ते 9 या अंकांपासूनच बनलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा अभ्यास करायचा म्हणजे सर्व प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. आजच्या भागाचा अभ्यास आहे सराव संच 10, प्रश्न 1 ते 6. यामध्ये मूळ संख्या, सहमूळ संख्या यावरील काही उदाहरणे दिलेली आहेत. ती व्यवस्थित सोडवायची आहेत. धन्यवाद मुलांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या भागात.